श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती देवी नमो नमः. जय श्री हरी. श्रीमद् भगवद गीता साधक संजीवनी परिशिष्ट सहित मराठी टीका बाय स्वामी राम सुखदास जी महाराज. So today I'm covering chapter 6. I've done almost half chapter. I've done started, but now I'm on Shlok 6. बंधुरात्मान मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मा नस्तु शत्रुत्वे वर्तिता तमेव शत्रुवत्. Let me read again. बंधुरात्मा मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेता मैव शत्रुवत्. ज्याने आपणच आपल्याला जिंकले आणि त्याच्याशी आपणच आपला बंधू आहे आणि ज्याने आपणच आपल्याला जिंकले नाही अशा अनात्म्याचा आत्माच शत्रुत्वात शत्रूप्रमाणे वर्तन करत आहे. व्याख्या. बंधुरात्मा नतस्त्यस्य येनात्मैवात्मनः जितः. बंधुरात्मा मनस्तस्य येनात्मैवात्मनः जितः. आपल्याशिवाय दुसऱ्याची सत्ता नाही, म्हणून ज्याने आपल्याशिवाय दुसऱ्या यानी की शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादीची किंचित मात्र ही आवश्यकता ठेवली नाही, अर्थात असत पदार्थाच्या आश्रयाचा संपूर्णपणे त्याग करून जो आपण समस्वरूपात स्थित झाला आहे त्याला आपण आपल्याला जिंकले आहे. तो आपण आपल्यात स्थित झाला हे कसे ओळखायचे? त्याचे अंतःकरण समतेत स्थित होईल, कारण ब्रह्म निर्दोष आणि सम आहे. त्या ब्रह्माची निर्दोषता आणि समता त्याच्या अंतःकरणावर दिसू लागते. ह्यावरून पत्ता लागतो की तो ब्रह्मामध्ये स्थित आहे. तात्पर्य ब्रह्मामध्ये स्थित झालेल्यानेच त्याने आपणाच आपल्यावर विजय मिळवला आहे. वास्तविक ब्रह्मात स्थिती तर नित्य निरंतर होतीच. केवळ मन, बुद्धी इत्यादींना आपले मानल्यानेच त्या स्थितीचा अनुभव येत नव्हता. संसारात
संसारात दुसऱ्याच्या सहाय्यतेशिवाय कोणीही कोणावर विजयी मिळू शकत नाही. आणि दुसऱ्याची सहायता घेणेच स्वला पराजित करणे आहे. या दृष्टीने स्वप्रथम पराजित होऊनच दुसऱ्यावर विजय प्राप्त करतो. जसे एखादा अस्त्रशस्त्राने दुसऱ्यावर विजय मिळवतो, तर तो दुसऱ्यांना पराजित करण्यात आपल्यासाठी अस्त्रशस्त्राची आवश्यकता मानतो. म्हणून स्वतः अस्त्र शस्त्राने पराजितच झाला. कोणी शस्त्राकडून, कोणी बुद्धीकडून, शास्त्रार्थ करून दुसऱ्यावर विजय मिळवतो, तर तो स्वतः प्रथम शास्त्र आणि बुद्धीकडून पराजित होतोच आणि व्हावेच लागते. तात्पर्य: कोणत्याही साधनेने ज्या कोणावर विजय मिळवतो तो आपणच आपल्याला पराजित करत असतो. स्वतः पराजित झाल्याशिवाय दुसऱ्यावर कधीही कोणीही विजय मिळवू शकत नाही. हा नियम आहे. म्हणून जो आपल्यासाठी दुसऱ्यांचीही किंचित मात्र आवश्यकता समजत नाही, तोच आपण आपल्यावर विजय प्राप्त करतो आणि तोच स्वतः आपला बंधू आहे. अनात्मस्तु शत्रुत्वे वर्तते मैव शत्रुवत. जो आपल्याशिवाय दुसऱ्याची अर्थात शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, धन, वैभव, राज्य, जमीन, घर, पद, अधिकार इत्यादी आपल्यासाठी आवश्यकता मानतो, तोच अनात्मा आहे. तात्पर्य: जे आपले स्वरूप नाही, आत्मा नाही, त्याला आपल्यासाठी आवश्यक आणि सहाय्यक समजतो, तसेच त्याला आपले स्वरूप मानतो, असा अनात्मा होऊन जो कोणत्याही प्राकृत पदार्थाला आपले समजतो, तो आपणच आपल्याशी शत्रुत्वाचे वर्तन करत असतो. जरी तो हे समजतो की मन, बुद्धी इत्यादींना आपले मानून मी त्यांच्यावर आपला अधिकार प्रस्थापित केला आहे, त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे, तरी पण वास्तविक त्यांनी आपल्या मनात मानल्याने तो स्वतःच पराजित झाला आहे. तात्पर्य: दुसऱ्याकडून पराजित होऊन आपला विजय समजणे, आपल्याशी शत्रुत्वाचे वर्तन करणे आहे. शत्रुत्वे म्हणण्याचा भाव हा आहे की जे आपले नाही त्यांच्याशी मी आणि माझेपणाचा संबंध मानणे, हाच आपल्याशी केलेला शत्रुत्वाचा मुख्य हेतू आहे. यावरून हे सिद्ध झाले की स्वप्रकृतीजन्य पदार्थाशी आपला संबंध स्थापित करतो. येथूनच शत्रुता प्रारंभ होते. मनुष्य प्राकृत वस्तूवर जितका अधिकार प्रस्थापित करत जातो, तितका तो आपल्याला पराधीन करत जातो. त्यातही तो मान, प्रतिष्ठा, कीर्ती इत्यादी इच्छितो आणि अधिक पतनाकडे जातो. त्याला तर असेच वाटत असतं की मी चांगले करत आहे, माझी प्रगती होत आहे, परंतु हे एकदम विरुद्ध आहे. वास्तविक तो आपल्याशी शत्रुत्वालाच वाढवित असतो.
मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की जो मन शरीरावर जडतेचा संपूर्णपणे त्याग करून केवळ चिन्मयतेचा प्राप्तीसाठी मिळाले आहे, त्याला विसरून तो वर्तमान काळात तसेच मृत्यूनंतरही मूर्ती, चित्र इत्यादी रूपात आपले नाम रूप कायम राहावे याप्रमाणे जडतेला महत्त्व देऊन त्याला स्थिर ठेवू इच्छितो. अशा प्रकारे चिन्मय असूनही जडतेच्या दास्यत्वात फसून तो आपल्याशी महान शत्रुत्वाचे वर्तन करत असतो. शत्रुवत म्हणण्यात हा भाव आहे की शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादींना आपले समजून तो आपल्याला त्यांचा अधिपती मानतो, परंतु वास्तविक त्याचा दास होतो. जरी त्याचे वर्तन आपल्या दृष्टीने आपले अहित करण्याचे नसते, तरी पण परिणामी त्याचे स्वतःचे अहितच होत असते. म्हणून भगवंताने म्हटले आहे की त्याचे वर्तन स्वतः शत्रुवत अर्थात शत्रुत्वाप्रमाणे होत असते. तात्पर्य, कोणताही मनुष्य आपल्या दृष्टीने आपल्याशी शत्रुत्वाचे वर्तन करत नाही, परंतु असत वस्तूचा आश्रय घेऊन मनुष्य आपल्या हिताच्या दृष्टीने सुद्धा जे काही वर्तन करत असतो ते वर्तन वास्तविक आपल्याशी शत्रुत्वाप्रमाणेच होत असते, कारण असत वस्तूचा आश्रय परिणामी जन्म मृत्यू रूप महान दुःख देणारा आहे. हे प्रभू क्या ही करे भगवान. शत्रुवत परिशिष्ट भाव, शरीरात मी माझेपणा राहिला नाही तरच आपणच आपले मित्र आहेत, आणि शरीराला मी माझे मानला तरच आपण आपल्या शत्रूप्रमाणे आहोत. अर्थात अनात्म्याला सत्ता दिली त्याचा परिणाम शत्रूप्रमाणेच होईल. शत्रुवत जे नुकसान शत्रू करतो तेच नुकसान स्वतः आपले करतो. वास्तविक भोगी मनुष्य आपले जितके नुकसान करतो तितके शत्रूही करू शकत नाही. वास्तविक दृष्टीने पाहिले तर शत्रूद्वारा आपले भलेच होते, तो आपले वाईट करू शकत नाही, कारण तो वस्तूपर्यंत पोहोचतो, स्वपर्यंत पोहोचत नाही. म्हणून नाशवानाच्या नाशाशिवाय दुसरे करूच काय शकतो. नाशवानाच्या नाशात आपलेच भले होईल. वास्तविक आपले नुकसान आपला भाव बिघडण्यानेच होतो. संबंध आपल्याद्वारे आपल्यावर विजय मिळवण्याचा काय परिणाम होतो ह्याचे उत्तर 3 श्लोकात देत आहेत. So this was the end of the shloka 6 of chapter 6. That means it says that actually we have all faith in the other things except what we have come here on the earth to realize we are focusing on something else. That means we are behaving like our enemy, our own enemy. Anyway, to achieve that stage is a bit difficult. May Bhagwan Krishna help us to achieve that stage. Thank you if you are listening to this, whoever you are. Nice you to have interest like me. So thank you so much. Dhanyavad. Sri Krishna Arpanamastu.